की 13 तारखेला इथल्या आधीचे जे एसपी आहेत त्यांची बदली करण्यात आलेली आहे, त्यांना आता इथून दुसरीकडे पाठवण्यात आलेलं आहे. ते स्वतः वाल्मिक कराड यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांना मोबाईल बंद करण्याचा सल्ला त्यांनी दिला आधीचे एसपी. अशा पद्धतीची समाज माध्यमावरती चर्चा आहे की जे सुरुवातीचे एसपी आहेत त्यांनी देखील त्यांना सांगितलं की आता हा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्हाला याचा वेगाने तपास करण्याच्या अनुषंगाने या प्रकरणात आता प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात क्रिएट झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने करा असं समाज माध्यमावरती बोललं जात आहे. एकंदरीत लोकांमध्ये तशी चर्चा देखील आहे. आणि त्यानंतर म्हणजे 15 तारखेपर्यंत जर फेसबुकवरती पोस्ट अधिकृतरित्या त्यांच्या पेजवरती जर पोस्ट टाकल्या जात असतील, म्हणजे 10 तारीख ते 15 तारीख खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 दिवस पोलिसांकडे होते, ते उपलब्ध होते, त्यांचा मोबाईल चालू होता, तरी पोलिसांनी कारवाई केली नाही. बरोबर. यात आणखी मला महत्वाचा विषय सांगायचा की वाल्मिक कराड यांना 2 पोलिसांचे अंगरक्षक आहेत, बॉडीगार्ड आहेत आणि ते पोलिसांचे ते त्यांच्या देवदर्शनाला सोबत होते. त्या संदर्भात अधिकृत काही माहिती मिळाली नाही. मात्र ते 2 अंगरक्षक गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत होते. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जातो की जे पोलिसांचे सरकारी अंगरक्षक आहेत त्यांच्या लक्षात ज्यावेळेस ही गोष्ट आली की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे, तर साहजिकच पोलीस प्रशासनाचं काम आणि ते पोलीस प्रशासनाचे जर अधिक कर्मचारी असतील तर त्यांनी वाल्मिक कराडांना अटक करणं गरजेचं होतं. अटक करायला नाही तर कमीत कमी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संबंधितासोबत आम्ही फिरतोय, पण या प्रकरणात काय करायचं. मग संबंधितांनी त्या प्रकरणात त्यांना काय आदेश दिले हे देखील पाहणं आणि तपासणं महत्वाचं राहणार आहे. या संपूर्ण सुरेश, याच्यामध्ये विषय असा आहे की अनेक गोष्टी समाज माध्यमांवर फिरतायत, त्याच्यातल्या काही खऱ्या असतील नसतील आपण तो दावा नाही करत आहे, परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख सरपंचांना मारहाण केली जात होती, त्यांना अमानुष मारहाण करत होती, तिथून व्हिडिओ कॉल करून कुणाला तरी त्याला मारहाण कशी होते हे वरच्या लोकांना दाखवलेलं आहे, ते वाल्मिक कराडांना दाखवल्याची चर्चा आहे. याबद्दल काय सत्यता आहे? जी पोलीस तपासामध्ये देखील तशा पद्धतीने आता सीआयडी देखील तसा तपास करते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्ही एआयच्या माध्यमातून याचा तपासाचा उलगडा करतोय आणि राज्यामध्ये पहिल्यांदा याच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एआयचा वापर केला जाणार आहे हे देखील सांगितलंय. त्यामुळं ज्यांना कुणाला व्हिडिओ कॉल केला होता का व्हिडिओ पाठवला होता आणि तो जर डिलीट केला असेल तर तो डेटा कशा पद्धतीने आणता येईल यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं जे सांगितलं जात आहे, ज्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सांगितलं की व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं की अशा पद्धतीने हा माफी मागतोय, अशा पद्धतीने याला आम्ही मारतोय, हे देखील दाखवलं गेल्याचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बरेच लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी देखील ही गोष्ट सांगितली होती. त्यामुळे लोकांमधली जी चर्चा आहे आता ती तपासामधून प्रत्यक्ष समोर येणार आहे आणि तपासामध्ये तर तशा पद्धतीने आता सीआयडीने आता प्रत्येकाचे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्या मोबाईलचा डेटा जे आरोपी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता तशा पद्धतीने जप्त करून त्याचा देखील डेटा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी समजला जातो सुदर्शन घुले, तो सुदर्शन घुले अद्याप फरार आहे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील आता जी चर्चा आहे तशा पद्धतीने. त्यामध्ये आणखी आहे की जे आरोपित आता ताब्यात आहेत पोलिसांच्या, असं सुद्धा म्हटलं जातंय, अनेक लोकांशी मी सुद्धा त्यांनी एक चापट सुद्धा मारलेली नाही संतोष देशमुखला, जे आरोपी ताब्यात आहेत, खरे आरोपी पळून गेले. मात्र ज्या आरोपींना अटक केली गेली त्यापैकी जे 3 जण उपस्थित होते तिथं होते ते त्या ठिकाणी होते आणि मारहाणीच्या संदर्भात आता पोलिसांकडे जो जबाब आलेले आहेत आतापर्यंत, त्या जबाबामध्ये त्यांनी देखील आम्ही त्या स्पॉटवरती होतो हे कबूल केलेलं आहे. मारहाणीच्या संदर्भामधलं अधिकृतरित्या तशा पद्धतीने अद्यापर्यंत कुठली माहिती बाहेर आलेली नाही. मात्र मारहाण करत असताना ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली, तब्बल 3 तास टॉर्चर करून मारलं गेलं आणि ज्या पीएमचा रिपोर्ट आला होता तर त्या पीएमच्या रिपोर्टमध्ये देखील मृत्यूचं जे कारण सांगितलं गेलं होतं ते मल्टिपल इंजुरी आणि परत मल्टिपल इंजुरी नंतर जे खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि 1.5 लिटर रक्त त्याच्या शरीरामध्ये साचलेलं होतं आणि त्यामुळं त्याचा शॉकमध्ये जाऊन मृत्यू झाला. हे पीएमच्या रिपोर्टमध्ये जो त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीने होतं. म्हणजे मारहाण ही 1 तास नव्हे, 2 तास नव्हे, तर 3 तास टॉर्चर करून मारली गेली होती आणि एक जण तशा पद्धतीने मारू शकत नाही. ज्या पद्धतीने 7 जणांची नावं केली जातात त्यामध्ये हत्येचा कट रचण्याचा जो आरोप आहे तो विष्णू चाटेवरती आहे. मात्र हत्येच्या प्रत्यक्ष स्पॉटवरती असलेले 6 आरोपी होते आणि एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये हे सगळेजण त्या ठिकाणी होते. त्यामुळे साहजिकच एक जणांनी तर एवढं अमानुष पद्धतीने मारू शकत